मॉड्यूल 4 सूट व्हॅल्युएशन ॲक्ट 1887. सूट व्हॅल्युएशन ॲक्ट 1887 ऐतिहासिक पार्श्वभूमी. इंट्रोडक्शन. द सूट व्हॅल्युएशन ॲक्ट 1887 हा दिवाणी दाव्यांचे सूट जे सूट असतात त्यांचे मूल्य निश्चित करण्यासाठी त्याचा वापर होतो. हा कायदा मुख्यतः न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, ज्युडिक्शन, कोर्ट फी, दावा कोणत्या न्यायालयात दाखल करायचे हे निश्चित करण्यासाठी वापरला जातो. ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्रिटिश काळामध्ये विविध न्यायालयांमध्ये दाव्यांच्या मूल्यांकनासाठी एक समान पद्धती नव्हती. त्यामुळे काय व्हायचं की वेगवेगळ्या न्यायालयात गोंधळ निर्माण होत होता. कमी कोर्ट फी भरण्यासाठी चुकीचे मूल्यांकन केले जात होते आणि अधिकार क्षेत्रावरून वाद होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी 1887 हा कायदा लागू करण्यात आला. उद्देश काय आहे? न्यायालयाचे योग्य अधिकार क्षेत्र निश्चित करणे, कोर्ट फी ठरवणे, ओव्हर व्हॅल्युएशन आणि अंडर व्हॅल्युएशन टाळणे, न्यायालयीन प्रक्रियेत एक समानता आणणे. कायद्याचे वैशिष्ट्य काय आहे? कायद्याचं नाव काय आहे? सूट व्हॅल्युएशन ॲक्ट 1887. उद्देश काय आहे? दाव्याचे मूल्य निश्चित करणे. लागू क्षेत्र भारत. संबंधित कायदा कोर्ट फी ॲक्ट. याच्यामध्ये महत्त्वाची केस लॉ कोणती आहे? सतप्पा चेट्टियार वर्सेस रामनाथ चेट्टियार. याच्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल आलं? ती कोर्ट फी आणि ज्युडिक्शन व्हॅल्युएशन यांचा घनिष्ठ संबंध आहे. आधुनिक कायदेव्यवस्थेत या कायद्याचं महत्त्व काय आहे? तर आजच्या काळातील उपयुक्तता त्याचे असे. एक म्हणजे योग्य न्यायालय निवडणे. दाव्याच्या मूल्यावरून ज्युनियर डिव्हिजन किंवा सिनियर डिव्हिजन की डिस्ट्रिक्ट कोर्टकडे तो दावा जाईल हे निश्चित होते. दुसरे कोर्ट फी कॅल्क्युलेशन. कोर्टाची जी फी आहे तर तिचं कॅल्क्युलेशन केलं जातं. कमर्शियल लिटिगेशनमध्ये महत्त्व आहे, कारण या कमर्शियल लिटिगेशनमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे. प्रॉपर्टी डिस्प्यूटमध्ये याचा वापर होतो. डिजिटल युगातील महत्त्व काय आहे? जसं की आज ई फायलिंग आहे, ऑनलाईन व्हॅल्युएशन निघतं, त्यानंतर डिजिटल कोर्ट फी कॅल्क्युलेशन यामध्ये या कायद्याचा मोठा वापर होतो. आव्हाने काय? एक आव्हान आणि दुसरा आहे परिणाम. एक चुकीचे मूल्यांकन जर केले तर अधिकार क्षेत्राचा वाद निर्माण होतो. मालमत्तेच्या बदलत्या किमती व्हॅल्युएशन काढणं कठीण होऊन जातं. कोर्ट फी टाळण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून अंडर व्हॅल्युएशन दाखवलं जातं. महत्त्वाचा खटला कोणता आहे यामध्ये? नीलावती वर्सेस नटराजन. सूट व्हॅल्युएशन करताना दाव्याचे स्वरूप महत्त्वाचे असते असा निर्णय यामध्ये देण्यात आला. आता जमिनीच्या संबंधी दाव्याचे मूल्यांकन. अर्थ काय याचा? जमिनीवरील हक्क, मालकी, ताबा आणि विभाजन या संबंधी दाव्याचे मूल्य निश्चित करणे. मूल्यांकनाचे आधार काय? एक म्हणजे बाजारभाव, उदाहरणार्थ जमिनीची किंमत. महसूल मूल्य म्हणजे सरकारी नोंदणी म्हणजे गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन असेल. दाव्यातील हक्क म्हणजे मालकी हक्क. उदाहरणार्थ काय? ए ने बी विरुद्ध 10 एकर जमिनीसाठी दावा केला. जमिनीची बाजार किंमत 20 लाख रुपये असल्यास त्यावरून कोर्ट फी आणि ज्युडिक्शन निश्चित होईल. प्रकार काय आहे? पोजेशन सूट, व्हॅल्युएशनचा आधार बाजारभाव असेल. पार्टिशन सूट असेल तर त्यामध्ये हिस्सा असेल. आणि डिक्लेरेशन सूट त्याच्यामध्ये दाव्याचं स्वरूप असेल. महत्त्वाचा बाब यामध्ये आता राज्य सरकारला जमीन मूल्य ठरवण्याचे नियम करण्याचा अधिकार आहे. सूट व्हॅल्युएशन ॲक्ट 1887 अंतर्गत राज्य सरकारला जमीन मूल्य निश्चित करणे, ज्युडिक्शनचे रूल ठरवणे, व्हॅल्युएशन मेथड तयार करण्याचा अधिकार आहे. उद्देश काय? एक समान व्हॅल्युएशन प्रणाली निर्माण झाली पाहिजे, स्थानिक परिस्थितीनुसार नियम झाले पाहिजे आणि न्यायालयाची सोय विचारात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार रेडी रॉकनेर रेट वापरून मालमत्तेचे मूल्य ठरवू शकते. महत्त्व काय याच्यामध्ये? फायदा असा आहे की युनिफॉर्मिटी, एक समान सूत्रता येते, समान मूल्यांकन होते, ट्रान्सपरन्सी असल्यामुळे वाद कमी होतात आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स, प्रशासकीय सोयी लक्षात घेतल्यामुळे जलद प्रक्रिया होते. आता इतर दाव्यांमधील मूल्यांकन. इतर दावे जसे की जमिनीच्या व्यतिरिक्त कोणते दावे? उदाहरणार्थ दावा प्रकार, रिकव्हरी सूट, मागितलेली रक्कम, डॅमेज सूट, नुकसान भरपाई, पार्टनरशिप सूट, भागीदारी हक्क, अकाउंट सूट, अंदाजे मूल्य. उदाहरण काय याचं? ए ने बी कडून ₹25 लाख वसुलीसाठी दावा दाखल केला. सूट व्हॅल्युएशन 5 लाख रुपये असेल. महत्त्वाचा खटला काय आहे? तारादेवी वर्सेस श्री ठाकूर राधा कृष्ण महाराज.
यामध्ये काय डिसिजन आला होता की जाणीवपूर्वक कमी व्हॅल्युएशन स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर 6वा पॉईंट आहे अपीलमध्ये ओव्हर व्हॅल्युएशन आणि अंडर व्हॅल्युएशनच्या संदर्भातील हरकत. आता ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजे दाव्याचे जास्त मूल्य आणि अंडर व्हॅल्युएशन म्हणजे दाव्याचं कमी मूल्य. अपीलमध्ये कधी हरकत घेतली जाते? जर चुकीच्या न्यायालयात दावा केला असेल तर, 2 कोर्ट फी चुकीची भरली असेल तर, 3 ज्युडिक्शन प्रभावित झाले असेल तर. महत्त्वाचं तत्त्व काय? फक्त व्हॅल्युएशन चूक झाली म्हणून निर्णय रद्द होत नाही. जोपर्यंत न्यायालयीन अधिकारावर परिणाम होत नाही किंवा न्याय निष्पत्तीवर परिणाम होत नाही तोपर्यंत निर्णय रद्द होत नाही कोर्टाचा. याच्यामध्ये महत्त्वाचा खटला किरण सिंग वर्सेस चमन पासवान. ज्युडिक्शन नसल्यास निर्णय शून्य वॉइड ठरू शकतो. व्हॅल्युएशनमधील तफावत अपील प्रक्रियेवर कसा परिणाम करते? उदाहरणार्थ लँडमार्क जजमेंटची तुलना आपण बघितली तर अंडर व्हॅल्युएशन असेल तर म्हणजे चुकीच्या ज्युडिक्शनकडे गेलं तर न्यायालय अयोग्य ठरते. कमी कोर्ट फी असेल तर महसुलाचा तोटा होतो आणि अपील कॉम्प्लिकेशन म्हणजे अपील करायला आव्हान येते. आता ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजे 3 लाखाचा दावा मुद्दा म्हणून 25 लाख दाखवून डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये चालवणे. उच्च न्यायालयीन खर्च, चुकीची फॉर्म शॉपिंग आणि प्रक्रिया विलंब. लागू खटला सत्तप्पा चेट्टियार वर्सेस रामनाथ चेट्टियार. यामध्ये निष्कर्ष काय निघतो की सूट व्हॅल्युएशन ॲक्ट 1887 हा न्यायालयीन अधिकार क्षेत्र, कोर्ट फी आणि न्यायालयीन पारदर्शकता सुनिश्चित करणारा महत्त्वाचा कायदा आहे. योग्य व्हॅल्युएशनमुळे योग्य न्यायालय निवडले जाते, अपील प्रक्रियेत अडथळे कमी होतात आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहतो.